श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा. कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं. आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहे की मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा कशी करावी, पूजा मांडणी कशी करावी, उत्तर पूजा कशी करावी, उद्यापन कसं करावं आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी माता लक्ष्मीची तर पूजा आपण करणारच आहोत. त्याचबरोबर आपल्या सेवा कोणत्या करायच्या आहेत मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तेही आपण आज जाणून घेणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठून दारामध्ये उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं. हळदीचं लेपन कसं करायचं तोही व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तर नक्की बघा. आणि नंतर आपल्याला संध्याकाळी पूजा मांडणी करायची. दिवसभरात तुम्हाला कधीही टाइम मिळाला तर तुम्ही करू शकता. जिथे पूजा करणार तिथं स्वच्छ कपड्यांनी पुसायचं आहे. स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकला हळदी कुंकू व्हायचं आहे. चौरंग ठेवायचा, त्याच्यावर स्वच्छ कपडा ठेवायचा आहे. पूजा करायच्या आधी, कोणतीही पूजा करायच्या आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. थोडं तांदूळ ठेवायचं, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्यालाही फुल अर्पण करायचंय. त्यानंतर चौरंगावर तुम्हाला तांदळाची रास ठेवायची आहे. तुम्ही तांदूळ नुसतं गोल करून ठेवू शकता किंवा स्वस्तिक काढू शकता किंवा कमळ अष्टक काढू शकता. जसं तुम्हाला काढता येईल तसं ठेवा. नुसतं तांदूळ ठेवलं तरी चालेल. त्याच्यावर हळदी कुंकू व्हा आणि त्याच्यावर तुम्हाला तांब्या घ्या किंवा कळशी घ्या किंवा स्टीलचा तांब्या घेतला तरीही चालेल. तो भरून घ्यायचा. त्यामध्ये ₹1 नाणं, सुपारी, हळदी कुंकू, फूल, थोड्या अक्षदा टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर वर नारळ ठेवायचं. नारळाची शेंडी वर येईल अशा हिशोबाने नारळ ठेवायचा आहे. तुमच्याकडे जर मुकुट असेल देवीचा तर तो तुम्ही लावू शकता. मुकुट नसेल तर तुम्ही हाय असा नारळ नुसता ठेवला, नारळाला हळदी कुंकू लावलं तरीही चालणार आहे. तुम्हाला काही मुकुट लावून सुशोभित करायचं असेल तर तुम्ही करू शकता. दागिने घालू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पूजा करू शकता. ते झाल्यानंतर आपल्याला आचमन करायचं. आचमन करणं खूप महत्वाचं आहे. आचमन हे शरीराच्या शुद्धीसाठी करायचं असतं. मनाच्या शुद्धीसाठी करायचं असतं तर आचमन नक्की करा. एक ताट घ्या किंवा तामण घ्या आणि डाव्या हातामध्ये पळी घ्या आणि त्या पळीत पाणी घ्या आणि ते उजव्या हातावर पाणी सोडायचं आणि म्हणायचं ओम केशवाय नमः म्हणून ते पाणी स्वतः ग्रहण करायचं. पुन्हा पळीने पाणी घ्यायचं आणि ओम नारायण म्हणून ते पाणी ग्रहण करायचं आणि परत तिसऱ्यांदा ओम माधवाय म्हणून ते पाणी ग्रहण करायचं. असं करून ते आपलं आचमन होतं आणि ते झाल्यानंतर चौथ्यांदा पुन्हा पळीने पाणी घेऊन हातावर पाणी घ्यायचं आणि ओम गोविंदाय नमः म्हणायचं आणि ते पाणी तामनात सोडायचंय. हे झालंय आपलं आचमन. ते झाल्यानंतर तुम्ही जी पूजा मांडलेली आहे, मुकुट घातलेला आहे किंवा तुमच्याकडे फोटो असेल लक्ष्मीचा, तर तुम्ही पाण्यामध्ये फूल बुडवायचं आणि ते फुलाला पाणी लागले ते मुकुटावर किंवा तुमच्याकडे जो फोटो आहे त्याच्यावर शिंपडायचं आहे. म्हणजे आपल्याला देवीला स्नान घातल्यासारखं होतं. आणि त्यानंतर तुम्हाला देवीला हळदी कुंकू लावायचं आहे. धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे. नैवेद्य अर्पण करायचं आहे. तुमचा स्वयंपाक झाला असेल तर तुम्ही स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवू शकता. नाही झाला असेल तर खडी साखरेचा दाखवा आणि परत संध्याकाळी स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर तुम्हाला ना महालक्ष्मी नमन अष्टक बोलायचं आहे. महालक्ष्मीची कथा वाचायची आहे. महालक्ष्मीची आरती करायची आहे. पाया पडायचं आहे आणि जो प्रसाद ठेवलाय तो सर्वांनी घरातल्यांनी ग्रहण करायचा आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या कोणत्याही एका गुरुवारी तुम्हाला महालक्ष्मीची ओटी भरायची, आठवणीने भरायची, आवर्जून भरायचीच आहे. तुम्ही जेवणाचा नैवेद्य ठेवला असेल तर तो तुमच्याकडे गायी असेल तर त्या गायीला खाऊ घालू शकता. नसेल तर तुम्ही स्वतः ग्रहण करा. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार कोणीही करू शकतात. कुमारिका, स्त्री, पुरुष कोणीही करू शकतात. काही कारणाने जर तुम्हाला अडचण आली असेल तर तुम्ही उपवास पकडायचा आणि पूजा तुम्ही दुसऱ्यांकडनं मांडून घेऊ शकता. पण तो गुरुवार तुम्ही गृहीत धरायचा नाही, मोजायचा नाही. पद्मपुराणात असं सांगितलं गेलं आहे की महालक्ष्मीने असं अभिवचन दिलंय की दरवर्षी हे व्रत करणाऱ्यांना मी सुखी व समृद्धी करेन असं महालक्ष्मीने सांगितलं आहे. तर आवर्जून दरवर्षी महालक्ष्मीचे व्रत करत जावा. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आठवणीने करत जावा, न विसरता करत जावा. मार्गशीर्ष महिन्यातील हे महालक्ष्मीचे गुरुवार जो कोणी भाविक श्रद्धेने करेल, भक्त श्रद्धेने करेल त्यांच्यावर महालक्ष्मीची कृपा राहील. सुख समृद्धी व शांती याचा लाभ होईल. त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. पण मात्र श्रीमंती आल्यावर उठू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये असे महालक्ष्मीने सांगितलं आहे. महालक्ष्मीने सांगितलं आहे ह्या पुस्तकात, पोथीत असं सांगितलं आहे की उठू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये. माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा झालं, आपल्यावर सर्व चांगलं झाल्यानंतर आपण आपल्या माता लक्ष्मीला विसरायचं नाही. मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करायला विसरायचं नाही, चुकायचं नाही, पोथी वाचायला विसरायचं नाही. माता लक्ष्मीचं नेहमी स्मरण करायचं आहे असं हे सांगितलेलं आहे. त्यामुळे माता लक्ष्मीला श्रीमंताला उठू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका. माता लक्ष्मीला कधी विसरू नका. त्यांची पूजा नेहमी करा.
मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तसंच दर गुरुवारी आपल्याला आपल्या सेवासुद्धा करायची आहेत. ह्या महिन्यात तुम्ही जेवढं सेवा करतील तेवढं तुमच्यासाठी चांगलंच आहे. जेवढं करायला जमेल तेवढं सेवा करा. तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात देवीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला नित्यसेवाही करायची आहे. तुमची नित्यसेवा तुम्हाला स्वामी स्तवन आदी बोलायचं आहे. 3 अध्याय वाचायचे आहेत, रोज 3 अध्याय, आणि 11 माळी जप करायचं आहे. ही नित्यसेवा आहे, ती तुम्हाला चुकवायची नाही. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारी तर बिलकुलच चुकवायची नाही. त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी तुमच्या घरामध्ये तुम्ही जर देवीला अभिषेक घालणार असाल, छोटी मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक घालत असाल तर श्री सुक्ताचा पठण करूनच अभिषेक घाला. त्यानंतर ती छोटी मूर्ती आहे लक्ष्मीची, त्याच्यावर कुंकुमार्जन करायचं आहे. ही सेवा तुम्हाला दर गुरुवारी करायचीच आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री सुक्ताचं पठण झालंच पाहिजे. घरामध्ये कुंकुमार्जन दर गुरुवारी झालंच पाहिजे. लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर फोटोवरही झालं पाहिजे. कुंकुमार्जन करताना श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करून कुंकुमार्जन केला तरीही चालेल. श्री महालक्ष्मी नमः म्हणून पायापाशी कुंकू ठेवायचं आहे. थोडा टाकत डोक्यावर यायचं आहे महालक्ष्मीच्या आणि 108 वेळा म्हणायचं श्री महालक्ष्मी नमः असं म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की हा मार्गशीर्ष महिना भगवान विष्णूंचा आहे. मार्गशीर्ष महिन्याचे पालक तत्व हे भगवान विष्णूंकडे यांच्याकडे आहे. तर आपल्याला भगवान विष्णूंची ही सेवा करायची आहे. जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची लक्ष्मी मातेसोबतची मूर्ती असेल तर तुम्ही ती पूजा ठेवून त्यांचीही पूजा करू शकता. आणि आपल्याला ना ह्या दिवशी गुरुवारी व्यंकटेश स्तोत्रसुद्धा बोलायचं आहे आणि त्यानंतर विष्णू सहस्रनामसुद्धा बोलायचं आहे. विष्णू सहस्रनाम सर्व पूजा झाल्यानंतर रात्री झोपायच्या आधी म्हटलं तरीही चालेल. आणि तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रसुद्धा बोलायचं आहे. हे आपल्याला एवढ्या सेवा करायच्या आहेत, आवर्जून करायच्या आहेत. कारण की माता लक्ष्मीबरोबर आपण जर भगवान विष्णूंची पूजा केली ना तर माता लक्ष्मी आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. त्यामुळे भगवान विष्णूंची ही सेवा करा, आवर्जून करा. भगवान विष्णूंना तुम्ही प्रसन्न केला ना, भगवान विष्णूंची मनेभावी सेवा केला ना तर माता लक्ष्मी आपोआपच प्रसन्न होणार आहे आणि त्या तिथेच राहणार आहे. तुम्ही जर मूर्ती बघितली असेल, फोटो बघितला असेल तर भगवान विष्णूंचे पाय चेपताना माता लक्ष्मीचा फोटो असतो. त्यामुळे त्यांनाही माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा करायला खूप आवडतं. जर आपण सुद्धा त्यांची सेवा केली तर माता लक्ष्मीला ते अति आवडणार, अतिप्रिय होणार आहे. त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर भगवान विष्णूंची सुद्धा आवर्जून पूजा करा, आवर्जून सेवा करा. व्यंकटेश स्तोत्र बोला 1 वेळा, विष्णू सहस्रनाम बोला 1 वेळा. उत्तर पूजा कशी करायची ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी उद्यापन कसं करायचे ते सांगते. तुम्हाला ना मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी जर 8 सवाशीण भेटला किंवा 8 कुमारिका भेटला तर अतिउत्तम. तुम्ही त्यांना घरी बोलवा. घरी बोलवल्यानंतर त्यांना लाईनीत बसून तुमच्याकडे ताट असेल ते ताटावर त्यांचे 2 पायाचे अंगठे ते ठेवा. ते अंगठे थोडे पाणी टाकून पुसून घ्या. त्याच्यावर हळदी कुंकू लावा. स्वस्तिक काढायला जमलं तर अतिउत्तम, नाही तर हळदी कुंकू लावा. त्यानंतर त्यांच्या कपाळाला हळदी कुंकू लावा. आणि जर तुम्ही प्रसाद म्हणून स्वयंपाक केला असेल तर अतिउत्तम. एवढं नाही जमलं एवढ्या जणांचा स्वयंपाक करायला तर कमीत कमी गोड नैवेद्य म्हणजे गोड पदार्थ बनवा, खीर बनवा, गोड काहीतरी बनवा आणि त्यांना ग्रहण करायला द्या. ते झाल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून या पुस्तकाची 1 पोथी द्या. त्याबरोबर 1 फळ द्या, म्हणजे केळ द्या, फूल द्या. जर कुमारिका असेल तर हे द्या तुम्ही त्यांना. आणि जर सवाशीण बायका आल्या असतील तर तुम्हाला आवर्जून ओटी भरावीशी वाटत असेल तर ओटी भरा, नारळसुद्धा द्या. जर तुम्ही सवाशीण बायकांना बोलवत असाल आणि 8 जर मिळत नसतील तर तुम्ही 5 किंवा 7सुद्धा बोलू शकता. पण मी 8 का सांगितलं, पुस्तकात सुद्धा 8 सांगितलं आहे. तुम्हाला 8 नाही मिळाले तर 5-7 बोलू शकता तुम्ही सवाशीण बायकांना. 8 ह्यासाठी कारण की माता लक्ष्मीची रूपं 8 आहेत. त्यामुळे 8 बायका आल्या तर अतिउत्तम. नाही जमलं तर 5 किंवा 7 बोलवा. 8 माता लक्ष्मीची रूपं कोणती तुम्हाला सर्वांना माहिती आहे. धन लक्ष्मी माता, धान्य लक्ष्मी माता, संतान लक्ष्मी माता, ऐश्वर्य लक्ष्मी माता, आदि लक्ष्मी माता, गज लक्ष्मी माता, विजय लक्ष्मी माता, वीर लक्ष्मी माता. ही माता लक्ष्मीची 8 रूपं आहेत. म्हणून जर 8 सवाशीण भेटल्या किंवा 8 कुमारिका भेटल्या तर अतिउत्तम. नाही भेटले तर तुम्ही 5-7 बोलू शकता. तुम्हाला जसे जमेल जेवढे असतील तेवढे बोलवा. उत्तर पूजा ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे. सकाळी शुक्रवारी तुम्ही उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर पहिले उत्तर पूजा करायची आहे. देवाला आरती लावायची आहे. आरती लावून झाल्यानंतर जी काही फुलं आहेत ती तुम्हाला फुलं सर्व काढायची आणि ती फुलं तुम्हाला निर्माल्यात टाकायची आहेत. जे काही तांदूळ तुम्ही ठेवलं होतं ते तांदूळ थोडं बक्षांना घालायचं आणि थोडं तुमच्या तांदळाच्या डब्यात टाकायचं आहे. आणि ती तुम्ही पानं ठेवली होती, 5 पानं ठेवली असाल, आंब्याची किंवा आंब्याचा ढाळ वगैरे ठेवला असेल, 5 विड्याची पानं जी काही ठेवली असतील ती पानं तुम्हाला ना तुमच्या घराच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये तुम्हाला 5ही दिशेला ठेवायची आहेत पानं. आणि तुम्ही जी पूजा आहेत ना तुम्ही व्यवस्थित काढायची आहे. ती पूजा काढून झाल्यानंतर
त्या ठिकाणी तुम्हाला 3 वेळा हळदी कुंकू व्हायचं आहे आणि पाया पडायचं आहे, लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे आणि देवीची माफी मागायची आहे. देवीला सांगायचं आहे, जर माझ्याकडनं काही चुकी झाली असेल पूजा करताना तर मला क्षमा कर म्हणून क्षमा मागायची आहे देवीची. आणि तुम्ही जी पूजा काढलेली आहे, देवीचं पुस्तक म्हणा, हार तुम्ही काय ठेवला असेल डेकोरेटसाठी, आजूबाजूला काय ठेवला असेल, देवीचा मुकुट वगैरे, ते सर्व तुम्हाला व्यवस्थित काढायचं आहे. ते व्यवस्थित जिथं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचं आहे. मीही सुद्धा मुकुट, तो बॉक्स आहे, त्या मुकुटच्या बॉक्समध्ये मुकुट व्यवस्थित ठेवलेला आहे. आणि ते कळशातलं पाणी आहे ते तुम्हाला झाडाला टाकायचं आहे. तुळशीला टाकलं तरीही चालेल किंवा कोणत्याही झाडाला टाकलं तरीही चालेल. आणि जे बाकीचं सामान आहे, पाट, चौरंग, ते जिथल्या जिथं होतं तिथल्या तिथं त्या ठिकाणी ठेवायचं आहे. मी सुद्धा आंब्याची जी पानं आहेत, ढाळा आहे, तो ना गॅलरीमध्ये बाहेर 5 दिशेला ठेवणार आहे. थोडा वेळ ठेवणार आहे. त्यानंतर ती उचलून मी एका झाडाखाली ठेवणार आहे, कारण की वाऱ्याने उडून जातील, कुणाच्या तर पायाखाली येईल म्हणून ती उचलून पुन्हा झाडाखाली ठेवणार आहे. आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी.